नमस्कार मित्र हो, मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आजचा आपला ब्लॉग हा खाद्यपदार्थांशी निगडीत असणार आहे। मी माझ्या बऱ्याचशा मित्रमैत्रिणींचं असं म्हणणं आहे की माझा पनीर टिक्का मसाला हा अगदी हॉटेलसारखा होतो। मग म्हणलं माझ्या पनीर टिक्का मसाल्याची रेसिपी ही तुमच्यापर्यंत पोहोचावी, म्हणून हा माझा अल्पसा प्रयत्न। चला तर मग पाहूया मी नेमका पनीर टिक्का मसाला कसा बनवते ते। साहित्य अगदी सोपं आहे। त्यासाठी मी घेतलेले आहेत 3 कांदे, 2 टोमॅटो, त्यानंतर एक छोटी वाटी ग्रीन पीस अंदाजे 50 ग्रॅम, 100 ग्रॅम पनीर, मी ते गोकुळचं मलाई पनीर घेतलेलं आहे। त्याच्यानंतर गोविंदराजचा पनीर टिक्का मसाला छोटं पॅकेट घेतलेलं आहे मी, आणि तेल, बस एवढंच। त्यानंतर काय करायचं, कांदे आणि टोमॅटो चिरून घ्यायचे। मी कांदे आणि टोमॅटो चिरते। कांदे आणि टोमॅटो अगदी बारीक चिरले पाहिजेत असं काही नाही, मोठे धाटे चिरले तरी चालेल, कारण त्याची मिक्सरमध्ये पेस्ट करायची आहे। हा आपला कांदा टोमॅटो चिरून तयार आहे। आता आपण त्याची पेस्ट करून घेऊया। ही आपली पेस्ट तयार आहे। आता एकीकडे पॅन गरम करत ठेवूया। पॅनमध्ये मी आता साधारणतः 3 टेबलस्पून तेल घालते। 1 2 आणखीन 3। आता काय करायचं, थोडा वेळ तेल व्यवस्थित कडू द्यायचं। आता आपलं तेल कडलेलं आहे। आता याच्यामध्ये घालायचे पनीरचे पीसेस। गॅस बारीक करायचा, नाही तर तेल अंगावर उडतं। पनीर व्यवस्थित सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचंय। जितका आपण बारीक गॅसवर व्यवस्थित कोणतीही गोष्ट भाजू, तितकी रेसिपी अप्रतिम होते। आपलं पनीर भाजलेलं आहे। आता आपण ते बाजूला काढून घेऊया। आता जे जास्तीचं तेल होतं ते मी एका वाटीमध्ये काढून घेते। आणखीन जेवढं आवश्यक आहे तेवढं 1 ते 1.5 टेबलस्पूनच्या अंदाजे मी तेल शिल्लक ठेवलेलं आहे। आता याच्यामध्ये कांदा टोमॅटोची जी मी प्युरी बनवली होती ती मी टाकते। बरेच जण आधी कांदा टोमॅटो भाजून घेतात, मी मात्र डायरेक्टच प्युरी करते आणि ती भाजते। इथं आता कांदा टोमॅटोची प्युरी चांगली परतून घ्यायची। खूपच जास्त वेळ लागतो, पण ही वेळखाऊ जरी प्रोसेस असली तरी मला असं वाटतं की मेन रेसिपीचा गाभा हा इथंच असतो। आणि ही तुम्ही प्युरी जर व्यवस्थित भाजलीत तर रेसिपी व्यवस्थित होते। त्याच्यामुळे मंद आचेवर अगदी 15 ते 20 मिनिटं मी ही प्युरी अगदी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे। थोड्या वेळानंतर हळूहळू रंग बदलतो आणि प्युरी एकदम परफेक्ट होते। हा मी व्हिडिओ रात्रीचा बनवलाय, त्याच्यामुळे कलर अतिशय व्यवस्थित येत नाहीये, पण जर दिवसा असेल तर अप्रतिम असा कलर दिसतो आणि चेंजेस दिसतात। या मसाल्याला अगदी तेल सुटेस तोपर्यंत हळूवारपणे आपण भाजून घेऊयात। आता बघा तेल सुटायला थोडं थोडं सुरुवात झाले, तरीही आपल्याला अजून भाजायचंय। घाई नाही करायची, घाई केली की मग रेसिपी बिघडते। इथं कोणतंही काम असू दे, जेवढं आपण शिस्तात आणि व्यवस्थित करू तितकंच ते अप्रतिम होतं। ही ग्रेव्ही आता लाईट थोडीशी बंद करून बघितलं, कारण कलर खूपच वेगळा दिसत होता, म्हणून थोडंसं लाईटीमध्ये इथं थोडं मी हे करत होते, ते थोडेफार बदल दिसत आहेत। आता प्युरी आपली बऱ्यापैकी तयार आहे, अर्धी झालेली आहे। आता मी घेतलेला आहे पनीर टिक्का मसाला। इथं मी गोविंदराजचा घेतला तर त्याच्यामध्ये दूध पावडर असते। जर दुसरा कोणता जर तुम्ही मसाला वापरला तर त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही अर्धी वाटी वगैरे दूध इथे घालू शकता ग्रेव्हीमध्ये। आता घालायची गरज नाही, मी डायरेक्ट मसाला फोडलाय आणि मसाल्याचं एक छोटं 10 वालं जे पॅकेट होतं ते पूर्ण पॅकेट इथं घालून दिले।
प्युरी आधी नीट हलवून घेतली. त्याच्यानंतर मी मसाल्याचं पॅकेट घातलं. हे मसाल्याचं पॅकेट ही पुरेसं असतं की दुसरं काही घालण्याची गरज नसते. पण थोडंसं घरी आपल्याला सवयीचा भाग म्हणून मी मग काय केलं की अगदी थोडं थोडं घरातले जे मसाले होते, एक चिमूटभर मीठ घातलं. त्याच्यानंतर अगदी तेवढंच चिमूटभर हळद, आणखीन 1 चमचा लाल तिखट. ही बेडगी मिरची पावडर आहे, त्याच्यामुळे ह्याचा रंग येतो. एवढं काही विशेष तिखट होत नाही. म्हणून मी चटणी घालताना नेहमीच माझा हात सढळ असतो. आता परत हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. पाणी तुम्हाला जितकं हवं आहे तितकं तुम्ही घालून तेवढी त्याची दाट, म्हणजे जितकं तुम्हाला दाट हवं आहे तितकी कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे. आवश्यकतेनुसार तुम्हाला जसं पाहिजे तसं घट्ट किंवा पातळ तुम्ही करू शकता. मला जसं पाहिजे होतं तसे आता परफेक्ट ही कन्सिस्टन्सी झालेली आहे. आता मी याच्यामध्ये ॲड करते पनीर. आणखीन मग परत ॲड करते याच्यामध्ये ग्रीन पीज. ग्रीन पीज ही वाफेवरती शिजतात, त्याच्यामुळे त्यांनाही वेगळं काही शिजवण्याची गरज पडत नाही. आत्ता ही रेसिपी आपली तयार आहे. मग मी काय केलं की गॅस बंद केला. आता ह्याच्यावरती कोथिंबीर भिरभिरवली आणि त्याच्यानंतर गॅस बंद करून थोड्या वेळासाठी ते ठेवून दिलेलं. आता एक 5-10 मिनिटानंतर ते व्यवस्थित हे झाल्यानंतर ग्रीन पीसमध्ये पाणी मुरल्यानंतर मी एका बाउलमध्ये हे सगळं हे काढून घेतली. आपली जे पनीर टिक्का होता तो काढून घेतला. पनीर टिक्का अतिशय उत्तम झाला होता की चवही उत्तम होती. कन्सिस्टन्सी अगदी योग्य होती. तुम्हीही नक्की बनवून बघा की तुम्हाला कसा वाटली रेसिपी आणि नक्की मला कळवा की तुमचाही कसा झाला होता पनीर टिक्का. अशा पद्धतीने माझा पनीर टिक्का झाला होता. पण इथं ते थोडंसं फेंट दिसतोय कारण रात्रीची वेळ असल्यानं लाईट व्यवस्थित नाही आहे. म्हणून मी नंतर आणखीन एक लाईट इफेक्ट घेऊन फोटो काढलेला आहे. तो तुम्ही नक्की पहा. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कळवा आणि तुम्हाला जर माझे ब्लॉग्स आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.